नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. समीरन सर आणि मलिका मॅडम यांनी अरुंधती आणि मिहिरला सांगितलेलं असतं की आजच्या या स्पर्धेतला तुमचा प्रवास इथेच संपतोय. त्यामुळे अरुंधतीला फार वाईट वाटलेलं असतं. अरुंधतीच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झालेला असतो. तिला ती गोष्ट आठवत असते की जेव्हा संजनाने आप्पांकडे अनिरुद्धच्या वाटणीची मागणी केली होती तेव्हा आप्पा तिला म्हटले होते की एवढे पैसे मी कुठून आणणार आहे. अनिरुद्ध तेव्हा म्हणतो की आप्पा, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मला माझा हिस्सा हवाय. तेव्हा अरुंधतीने ठामपणे अनिरुद्धला सांगितलं होतं की अनिरुद्ध 1 महिन्यानंतर तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळतील. संजना अरुंधतीला म्हणते की 1 महिन्यानंतर जर तू मला पैसे दिले नाही तर त्यापुढे नक्की काय होईल हे सगळं फेस करायला तू तुझी जबाबदार असशील. अरुंधतीला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. अरुंधतीला फार वाईट वाटत असतं, कारण ह्या स्पर्धेच्या जोरावरच ती तिचं घर वाचवणार होती. घराचा आता हिस्सा होणार यामुळे अरुंधतीला फार वाईट वाटत असतं, परंतु ती आता काही करूही शकत नसते. अंकुश प्रेक्षकांना सांगतो की तर आजचा हा 3रा राऊंड इथेच संपतोय आणि नेक्स्ट टाईम आपण भेटणार आहोत 4थ्या राऊंडमध्ये आणि फायनल राऊंडमध्ये. त्यामुळे पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम महाराष्ट्राची सुगरण जोडी. इकडे सर्वजण उभे असताना मिस्टर शेट्टी आणि मिसेस शेट्टी यांचं कौतुक केलं जातं. सर्वजण त्यांना कॉंग्रॅच्युलेट करत असतात. तेव्हा अरुंधतीसुद्धा मिस्टर शेट्टी आणि मिसेस शेट्टी यांना कॉंग्रॅच्युलेट करते. मिस्टर शेट्टी म्हणतात की थँक्यू मॅडम, पण खरं तर आजचा रिझल्ट हा फारच अनपेक्षित होता. मिसेस शेट्टी म्हणतात की हो ना, आम्हाला असं वाटलं होतं की आमच्यासोबत फायनल राऊंडमध्ये तुम्ही असाल. ताई, कधी कधी अशा टेन्शनमध्ये चुका होत असतात, पण काळजी करू नका, पुढच्या वेळी नक्की भाग घ्या. अरुंधती म्हणते की हो, पुढच्या वेळी मी नक्की प्रयत्न करेल आणि तुम्ही दोघंसुद्धा छान स्वयंपाक करता आणि छान खेळता सुद्धा, आणि आम्हाला या गोष्टीची खात्री देखील आहे की ही स्पर्धा तुम्हीच जिंकाल. मिस्टर शेट्टी आणि मिसेस शेट्टी तिथून निघून गेल्यावर यश अरुंधतीला म्हणत असतो की आई, नक्कीच काहीतरी गडबड आहे, तुझ्या हातून मीठ जास्त पडणं शक्यच नाहीये. मीर म्हणतो की जाऊ देत ना, पुढच्या वर्षी पार्टिसिपेट करूया आणि जिंकून दाखवूयात. अरुंधतीला तो सांगत असतो की ताई, आता टेन्शन घेऊ नका, उद्यापासून आपले क्लासेस पुन्हा सुरू होणार आहे. अरुंधती, यश, आता बाकीचे सर्वजण तिथून निघालेले असतात. आप्पा उभे राहतात आणि म्हणतात की नाही, माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये. आरोही म्हणते की हो ना आप्पा, नक्कीच काहीतरी गडबड आहे, असं होऊच शकत नाही. मला आणि यशला तर राऊंड फर्स्ट पासून डाऊट येतोय. आई आणि मिहिर इलिमिनेट होत आहे आणि बाबा आणि संजना फायनल राऊंडपर्यंत येऊन पोहोचलेत. ईशा म्हणते की बघा, अतिकौतुक चाललं होतं ना तुमचं. तर कांचन म्हणत असते की हो, अरुंधती या स्पर्धेतून बाद झाली आहे याचं मलाही वाईट वाटतंय आणि त्यासाठी संजना आणि अनिरुद्धला दोष देणं मला वाईट वाटतंय. एवढे सगळे कॅमेरे असताना कोण असं करणार आहे? मला तर कधी कधी असं वाटतं ना की माझ्या अनिरुद्धचं यश तुम्हाला बघवतच नाही. आप्पा म्हणतात की अगं कांचन, काही पण काय बोलतीयस तू? तेव्हा कांचन म्हणते की बरोबर तर बोलतीये, मगाच्यापासून तुमचं चाललंय काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. अहो, सगळे एवढे प्रेक्षक कार्यक्रम बघताय, कोणाच्या तरी लक्षात आलं असतं ना. अहो, तुम्ही मान्य करा ही गोष्ट की अरुंधती सुद्धा कधीतरी चुकू शकते. ईशा, माझा मुलगा शेवटच्या फेरीत गेलाय, जा देवासमोर साखर ठेव. अनिरुद्ध आणि संजना इकडे बोलत असतात. त्याचवेळी अरुंधती तिथून चाललेली असते. अरुंधतीला बघताच संजना तिला म्हणते की सो सॉरी अरुंधती, आज तू इलिमिनेट झाली ना ग, खूप नशीब वाईट आहे तुझं. कोणी कितीही पॉझिटिव्हली बोलू दे, परंतु तुझ्या बाबतीत नेहमी वाईटच घडतं. खरंच अगं, मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय. अरुंधती तिला एंटरटेन करण्यापेक्षा तिथून निघून जात असते. तर संजना तिला म्हणते की आता पळून कसं चालेल, या सिच्युएशनला आता तुला सामोरं जावंच लागेल. चल आता बोल, कुठून देणार आहेस आम्हाला आमचे पैसे? तेव्हा तर तुला किती कॉन्फिडन्स होता. आणि काय आहे ना अरुंधती, एखादी गोष्ट अति केली की त्याची मातीच होत असते अगं. तुझा हा अति चांगुलपणा आहे ना, हा तुला नडतोय. मी म्हणते, काय गरज काय होती तुला हे सगळं करण्याची? तुला कोणी सांगितलं होतं नको त्या जबाबदारी तुझ्या डोक्यावर घ्यायला? आता पडलीस ना तोंडावर. आई आप्पांना तू खोटी स्वप्न दाखवलीस, आता सांग ना, कुठून देणार आहेस एवढे पैसे? अनिरुद्ध म्हणतो की अरुंधती, आई आप्पांची क्यू करणं आता सोडून दे, कारण त्यांचा सख्खा मुलगा आहे त्यांची क्यू करायला. आता घरी जाऊन तू त्यांना काय तोंड दाखवणार आहे? निदान आपली कॅपॅसिटी बघून तरी वागावं. सांग ना आता, तू कुठून देणार आहेस आम्हाला पैसे? अरुंधती, आता आम्हाला नाईलाजाने काही निर्णय हे घ्यावेच लागतील. संजना म्हणते की अरे अनिरुद्ध, जाऊ दे, आपण कशाला बोलतोय तिला, आणि तसंही तिने सगळ्यांसमोर आपला इन्सल्ट केला होता. सो आपण सुद्धा घरातल्या सर्वांसमोर हिला जाब विचारूयात. अनिरुद्ध म्हणतो की हो, चांगली कल्पना आहे, आपण तसंच करूयात. अरुंधती अनिरुद्धला म्हणते की अनिरुद्ध, गेली 26 वर्ष तुम्ही माझ्या हातचं जेवलात. मलाही एक गोष्ट माहिती आहे की एक वेळेस माझ्या तिखटाचा अंदाज चुकू शकतो, परंतु साखरेचा आणि मिठाचा अजिबात नाही.
आईंना डॉक्टरांनी कमी गोड खायला सांगितलंय आणि तुम्हाला सुद्धा कितीतरी दिवसांपासून बीपीचा त्रास आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी किचनमध्ये स्वयंपाकात वापरताना मी किती सज्ज असते हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. मग आजच्या दिवशीच माझ्या हातून एवढं सगळं मीठ कसं काय त्या चटणीमध्ये पडलं याचं आश्चर्य तुम्हालाही वाटत असेल. अरुंधती संजनाकडे बघत असते तेव्हा संजना म्हणते की तू माझ्याकडे काय बघतेस, तुला काय वाटलं की त्या चटणीमध्ये जास्तीचं मीठ मी घातलंय. संजना हसू लागते आणि म्हणते की कमाल आहे तुझी. हो, तू बनवलेल्या चटणीमध्ये जास्तीचं मीठ मीच टाकलंय. अनिरुद्ध हा संजनाकडे बघू लागतो. संजना म्हणते की बघ, टाकलंय मी मीठ जास्त, आहे का तुझ्याकडे ह्या गोष्टीचा पुरावा? अरुंधती म्हणते की नाही, मला पुराव्याची काही गरज नाहीये, कारण मला खात्री आहे तुझ्यासारखी माणसंच अशी कटकारस्थानं करू शकतात. कारण समोरासमोर आपल्याला काही करता येईल याची खात्री नसते ना स्वतःला, म्हणून. तुझ्यात अगदी शून्य आत्मविश्वास आहे. एरवी तर तू अशी नसतेस ना ग. नक्की मी समोर आल्यावर काय होतं ग तुला? घाबरतेस का मला? तर सरळ सरळ माझ्यासोबत लढलीस तर तुला जिंकता येणार नाही असं वाटतंय का तुला? बिचारी, असं हसून अरुंधती तिच्याशी बोलते आणि तिथून निघून जाते. तर संजनाचा मात्र तिळपापड झालेला असतो. संजनाला खूप राग आलेला असतो. अरुंधतीने गोड बोलून संजनाला चांगलंच झापलेलं असतं. त्यानंतर अंकुश तिथे आलेला असतो. संजना आणि अनिरुद्धला तो कॉंग्रॅच्युलेट करतो. संजनाला तो म्हणत असतो की संजना, मला खरंच वाटलं नव्हतं तू फायनल राऊंडपर्यंत पोहोचशील. बाकीचे कंटेस्टंट एवढे स्ट्रॉंग होते की मला नव्हतं वाटलं की तुझा त्यांच्यासमोर काही निभाव लागेल. संजना म्हणते की व्हॉट, तुला काय म्हणायचंय की मी चांगली कुक नाहीये का? अंकुश म्हणतो की हो, म्हणजे आतापर्यंत तू जिथं एवढे पदार्थ बनवले त्यावरून तर मला असं वाटतंय की तू फारशी चांगली कुक नाहीये. हा, पण अनिरुद्ध सर, तुम्हाला हॅट्स ऑफ. म्हणजे तुम्ही संजनाच्या हातचं कसं खाता काय माहिती. अनिरुद्ध म्हणतो की नाही नाही, घरी तर मी माझ्या आईचंच खातो, मला तर त्या जजेसची काळजी वाटायला लागली आहे. संजनाच्या हातचं खाऊन त्यांच्या पोटात काय झालं असेल काय माहिती, असं म्हणून अनिरुद्ध आणि अंकुश एकमेकांना टाळ्या देऊन हसत असतात. संजना त्या दोघांकडेही रागाने बघत असते. त्यानंतर अनिरुद्धला एक कॉल येतो आणि तो कॉल घेण्यासाठी अनिरुद्ध जरा बाहेर जातो. संजना अंकुशला म्हणते की अंकुश, हे बघ, माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. अंकुश म्हणतो की आता काय एक महत्त्वाचं काम आहे तुझं? आतापर्यंत तर मी तुला मदत केलीच आहे ना, आणि तसंही आता तू फायनलपर्यंत पोहोचलीच आहेस ना. संजना म्हणते की अंकुश, आज अरुंधती एलिमिनेट झाली ते तू दिलेल्या टिप्समुळे नाही, त्यावर मला ॲक्शन घ्यावी लागली. अंकुश म्हणतो की म्हणजे? तेव्हा संजना म्हणते की हे बघ, मला नेक्स्ट राऊंडमध्ये जायचंच होतं आणि त्यासाठी अरुंधती एलिमिनेट होणं खूप गरजेचं होतं. तो मी म्हणूनच तिने बनवलेल्या चटणीमध्ये मीठ घातलं. अंकुशला धक्का बसतो. अंकुश म्हणतो की काय? तरी पण मला वाटलंच होतं की मिहीर आणि अरुंधती ही छोटीशी चूक कशी काय करू शकतात. नाहीतर अरुंधती मॅडमने आत्तापर्यंत जेवढ्या काही डिश बनवल्या त्या सगळ्या डिलिशियस होत्या. ती म्हणते की बस झालं का तुझं? तर तिच्याबद्दल बोलण्यापेक्षा मी जे काही सांगते ना ते ऐक. अंकुश म्हणतो की तू तर आता काहीच बोलू नको, आणि तुला कळतंय का तू काय केलंयस? संजना म्हणते की हे बघ, आता तू फक्त माझं ऐक. या शोचे जे कॅमेरामन आहेत ते तुझ्या ओळखीचे आहेत का? अंकुश म्हणतो की संजना, तुला कळतंय का, हा शो आपला लाईव्ह असतो. तू केवढी मोठी चूक केली आहे तुला कळतंय का? त्या अर्थी अजून कोणाच्या लक्षात आलेलं नाहीये, त्या अर्थी अजून तुला कोणी बघितलं नाहीये. तुझं नशीब समज, नाहीतर लोकांनी आतापर्यंत कितीतरी मेसेजेस केले असते आणि तुला या कॉम्पिटिशनमधून एलिमिनेट करा असं सांगितलं असतं. संजना म्हणते की हो, मला माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी खूपच कॉन्शियसली केल्या आहे. मी फक्त तुला एक गोष्ट सांगते, आजचं सगळे कॅमेऱ्याचं फुटेज चेक कर आणि तुला त्याच्यामध्ये काहीही सस्पिशियस जरी दिसलं तर लगेच ते फुटेज डिलीट कर. अंकुश म्हणतो की अगं काही पण काय, मी कसं काय ते चेक करणार? संजना म्हणते की हे बघ, मी तुला पैसे देते आणि त्यासाठी तुला हे काम करावंच लागेल. अंकुश म्हणतो की हे बघ, तुम्हाला कॉम्पिटिशनच्या प्रत्येक राऊंडची माहिती काढण्यासाठी पैसे देतेस आणि त्यामध्ये हे काम अजिबात येत नाही. तेव्हा संजना त्याला म्हणते की ठीक आहे, मी तुला ह्या कामाचे वेगळे पैसे देते. अंकुश म्हणतो की ठीक आहे, ट्राय करतो. संजना म्हणते की हे बघ, तुला जर असं काही फुटेज सापडलं तर जागेवर डिलीट करून टाक. अंकुश म्हणतो की हे बघ, मी तुला कळवतो, पण त्यात खूप रिस्क आहे ग. तितक्यातच अनिरुद्ध इथे येतो आणि म्हणतो की कसली रिस्क? संजना म्हणते की काही नाही रे, पुढच्या राऊंडची माहिती काढणं खूप रिस्की आहे असं सांगत होता तो. अनिरुद्ध म्हणतो की ठीक आहे, आता आपण घरी जाऊयात का? अंकुशला भेटून आता दोघंही तिथून निघतात. इकडे अरुंधती आता घरी आलेली असते आणि घर अगदी डोळे भरून बघत असते. घर बघताना तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. सर्वजण जमा झालेले असतात. ही अरुंधतीला म्हणत असते की आई, तुम्ही घाबरू नका, काहीतरी गडबड नक्की आहे. हे बघा, कोणीतरी मुद्दाम हे सर्व केलंय, तुम्ही अजिबात घाबरू नका. अनघा म्हणते की हो आई, मलाही माहिती आहे की तुमच्या हातून एखाद्या पदार्थामध्ये मीठ जास्त पडणं अजिबात शक्य नाहीये. ईशा उठते आणि म्हणते की आता उगाच काही पण बोलू नका. लाईव्ह शो चालू होता, कोणी असं काही केलं असतं तर ते कोणाला कळलं नसतं का? उगाचच तुम्ही सिंपती कशाला दाखवताय तिला? आणि होतं असं कधी कधी चुकून, एवढं काय त्याच्यामध्ये?
आप्पा म्हणतात की ईशा, अरुंधतीच्या हातून असं काही होणं शक्यच नाहीये. इतक्या वर्षामध्ये तिचा तिखट मिठाचा अंदाज चुकला नाही तर आता कसा काय चुकेल? आणि हा निर्णय मला अजिबात मान्य नाहीये. म्हणते की जजेसने जर चुकीचा निर्णय दिला असता तर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल नसतं करण्यात आलं का? तो आईकडूनच चूक झाली आहे आणि तिनेच चटणीमध्ये जास्त मीठ टाकलंय. म्हणत असतो की ईशा, अगं आईला आधार द्यायचं सोडून तू नावं कसले ठेवतीयस ग? यश म्हणतो की जाऊ दे रे अनिश, तू कोणाला सांगतो? हिला, आणि ही कधी कोणाचं ऐकणार आहे? अरे सगळं काही ऐकण्याच्या पलीकडे निघून गेलीये ती. हिला ना फक्त दुसऱ्यांना नावं ठेवता येतात. उगाचच तू तुझी एनर्जी वाया नको घालवूस. अरुंधती म्हणते की बस झालं सगळं. ईशाला ती म्हणत असते की तुम्हाला दोघांना असंच वाटतंय ना की मी या स्पर्धेतून बाद व्हायला हवं होतं, मी भाग का घेतला? आणि आता जर मी तुमची माफी मागितली तर तुम्हाला बरं वाटणार आहे का? ठीक आहे, मी माफी मागते, चुकलं माझं, नको होतं मी भाग घ्यायला. आता तर झालं का तुमचं मन समाधान? अरुंधती ही रडत असते. यश अरुंधतीला म्हणत असतो की अगं आई, तू टेन्शन घेऊ नकोस, तू नको रडूस. अरुंधती म्हणत असते की काय करावं मला काहीच सुचत नाही आणि काहीच कळत नाहीये. अनिश म्हणत असतो की मॅम, अहो तुम्ही खूप ओव्हरथिंक करताय, प्लीज तुम्ही जास्त विचार नका करू आता. अरुंधती म्हणते की असा कसा विचार करू नको, मी आणि मिहिरने किती मेहनत केली होती. यशनेच नाही तर आरोही, अनघा यांनी सुद्धा किती मदत केली होती मला. आज फक्त माझ्यामुळे हरलो आम्ही आणि मी नीट लक्ष द्यायला हवं होतं, मी केअरफुली खेळायला पाहिजे होतं. यश अरुंधतीला समजावत असतो की आई, अगं तू ह्या गोष्टीचा सगळ्याला तुला का दोष देतीयस? हे बघ, यामध्ये तुझा काहीही दोष नाही. हे जे सगळं केलंय त्या संजनाने केलंय. कांचन म्हणते की काय रे यश, संजनाला कशाला तू मध्ये घेतोय आणि तिचा काय दोष या सगळ्यामध्ये? यश म्हणतो की कारण संजना ही आईला हरवण्यासाठी अगदी काहीही करू शकते. त्या म्हणते की हो का, मग तर तू संजना आंटीवर लक्ष ठेवूनच बसला असशील रे. आणि तुझा लाडका मित्र सुद्धा असेल तुझ्या जोडीला. मग तुम्हाला दिसलं का तिने काय केलं ते? आईची डिश बिघडवताना आणि तिच्या डिशमध्ये मीठ घालताना तुम्ही पकडलं का तिला? किंवा एखादा फोटो काढला तुम्ही? नाही, तुम्ही फोटो कशाला काढशाल, डायरेक्ट शूटच केलं असेल तुम्ही. दाखव बरं तुझ्या मोबाईलमध्ये असेल शूटिंग तर. आता का तुमची बोलती बंद झाली आहे? हातात प्रूफ नसताना उगाचच दुसऱ्याला दोष द्यायचे. नितीन म्हणतो की अगं ईशा, तिथे कॅमेरा होता आणि तो सगळीकडे मूव्ह होत होता, आम्हाला शूटिंग करायची काही गरज नव्हती. यश म्हणत असतो की कोणी काहीही केलं तरी मला एक गोष्ट माहिती आहे की हे सगळं संजनाने केलंय. तितक्यातच अनिरुद्ध आणि संजना तिथे येतात. संजना रागातच म्हणते की वाटेल ते आरोप माझ्यावर करायचे नाही, कळलं? किती जेलसी आहे रे तुमच्यामध्ये. आम्ही फायनलला गेलो हे तुम्हाला बघवत नाहीये का? यश, तुमची आई हारू शकते, तुमच्या आईच्या हातून सुद्धा चुका होऊ शकतात आणि तुमच्या आईच्या वरचढ कोणी असू शकतं, एवढी गोष्ट ॲक्सेप्ट करा. आम्ही सुद्धा आमच्या टॅलेंटवर पुढे गेलोय, समजलं? यश म्हणतो की तुम्ही तुमच्या खरंच क्रेडिटवर पुढे गेलात. माझी आई इतक्या वर्षांपासून स्वयंपाक करते, सोबतच मिहिर हा एक शेफ आहे आणि ते दोघं कमी पडले आणि तुम्ही मात्र भारी पडताय, या गोष्टीवर तुझा तरी विश्वास आहे का संजना? संजना म्हणते की यश, ही फक्त काही कुकिंग कॉम्पिटिशन नव्हती. यश म्हणतो की तू विसरतीयस की दोन्ही राऊंडमध्ये माझी आईच विनर होती. संजना म्हणते की परंतु तिसऱ्या राऊंडमध्ये तुझी आई हरली आहे ना, आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जजेसला मी सुपिरियर वाटले असेल. हे बघ, तुला काय वाटायचे ते वाटू दे, परंतु सत्य हेच आहे की आम्ही फायनल राऊंडपर्यंत पोहोचलोय. आता तुमची आई हरली म्हणून आम्ही आमचं सक्सेस पण सेलिब्रेट नाही करायचं का? ईशा म्हणते की असं अजिबात काही नाहीये आणि आम्हाला खूप आनंद झालाय की तुम्ही फायनल राऊंडमध्ये गेलाय. आज सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं. संजना आणि अनिरुद्धला कॉंग्रॅच्युलेट करत असते. ईशा म्हणत असते की जेव्हा तुम्ही ही कॉम्पिटिशन जिंकाल ना, तेव्हा तर आपण ग्रँड सेलिब्रेशन करूयात, सगळी लोक अगदी बघत बसली पाहिजे. कांचन म्हणते की अरुंधती या स्पर्धेतून बाद झाली या गोष्टीचं मला दुःख आहे, परंतु संजना आणि अनिरुद्ध या स्पर्धेत पुढे गेले याचा आनंदही आहे. स्वयंपाकातलं काहीही येत नसताना एवढं बाजी मारणं पण सोपं नाहीये. संजना यशकडे, आरोहीकडे आणि अनघाकडे बघून म्हणत असते की अजूनही तुम्हाला आम्हाला विश करावंसं नाही वाटत का? अरुंधती म्हणते की उगाचच त्यांना दोष नको देऊ, मी तुमचं अभिनंदन करते, तुमचं मनापासून अभिनंदन. संजना, तू जे बोललीस ते करून दाखवलं, मला नाही जमलं ते. संजना म्हणते की थँक्यू सो मच, मी नेहमीच जे बोलते ते करून पण दाखवते. सगळ्यांना संजनाचा खूप राग येत असतो आणि संजनाकडे ते रागाने बघत असतात. तेव्हा संजना म्हणते की का घरात एवढा शुकशुकाट का आहे, शांतता का आहे? आणि आज जर अरुंधती फायनल राऊंडला गेली असती तर तुम्ही सर्वांनी अगदी घर डोक्यावर घेतलं असतं. आप्पांनी तर तिला बक्षीस दिलं असतं आणि घराबाहेर तर मोठमोठे बॅनर्स लागले असते. सगळ्यांनी मिळून तर पार्टी केली असती. आणि काय ग आरोही, दिवशी तर घसा ताणून अरुंधतीला चीअरअप करत होतीस तू. आता काय झालं? आता तुझ्यातला जोश संपला का? संजना सर्वांनाच घालून पाडून बोलत असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे यश अरुंधतीला म्हणत असतो की हे सगळं ना त्या संजनामुळे झालंय आणि ती स्वस्त बसणाऱ्यातली अजिबात नाहीये. अगं, तिने मुद्दाम तुझ्या डिशमध्ये मीठ टाकलंय.
अरुंधती यशला म्हणत असते की यश, आपल्याकडे त्या गोष्टीचा काहीही पुरावा नाहीये, आपण हे सगळं कसं काय सिद्ध करणार आहोत. यश म्हणतो की आई, तुम्हाला फक्त एक गोष्ट सांग की इतक्या वर्षामध्ये तुझा कधी मिठाचा अंदाज चुकलाय का? मग तो आजच कसा काय चुकला? अरुंधती म्हणत असते की हो, मला मान्य आहे रे, पण मला कळत नाही की सगळं काय झालंय. रात्रीच्या वेळी अरुंधती ही बाहेर आलेली असते, रडत असते आणि समृद्धी बंगल्याकडे बघत असते आणि हात जोडून म्हणत असते की आई आप्पा, मला माफ करा, कारण मी तुमचं हे घर नाही वाचवू शकले, माझ्यामुळे तुम्हाला या घरातून जावं लागेल. तर मित्रांनो, या भागाबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्कीच नोंदवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू सो मच.